नमस्कार मंडळी, माझं नाव शैलेश रसेकर आणि वारी जगन्नाथाच्या आजच्या नवीन भागात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। मंडळी, संतांचं आयुष्य एका ग्रंथासारखं असतं। त्यांच्या प्रत्येक कृतीतून ते शिकवत असतात, मानवतेची सेवा करा, प्रेम जोडा, अहंकार सोडा। जग जिंकणं मोठं नाही, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवणं मोठं आहे आणि संतांनी हेच आपल्या जीवनातून दाखवून दिलेलं आहे। जिथे स्वार्थ संपतो तिथून संतत्व सुरू होतं। जेव्हा संतांचा सहवास मिळतो तेव्हा खरी जीवनाला दिशा मिळते। मंडळी, आज आपण आलो आहोत विधेय सद्गुरू जगन्नाथ महाराज मठ, पांढुर्णा, बुद्रुक या ठिकाणी। पांढुर्णा हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात असून घाटंजीवरून 11 किलोमीटर अंतरावर आहे। मंडळी, विधेय सद्गुरू जगन्नाथ महाराज यांच्या मूर्तीची स्थापना 16 मार्च 1997 मध्ये झाली। विधेय सद्गुरू जगन्नाथ महाराज यांचा वार्षिक काला दरवर्षी ज्येष्ठ प्रतिपदेला साजरा करण्यात येतो। तसेच दर महिन्याच्या 16 तारखेला घुगरी काला होतो व त्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते। जगन्नाथ महाराज की जय। आणि जगन्नाथ बाबाबरोबर मला त्यांचा अनुभव आहे आणि सन 1978 पासून बाबांची मी शिष्य आहे, त्यांची सेवा करतो। आणि दर पौर्णिमे 16 तारखेला जगन्नाथ बाबाचा घुगरी काला भजन आणि जगन्नाथ महाराज ज्येष्ठ प्रतिपदा पुण्यतिथी हा कार्यक्रम बुद्रुक पांढुर्णा येथे सतत होत आहे आणि आसपासचे खेडे देखील येतात। ही एवढी आम्हाला माहिती जी आहे ते मी या मंदिरातर्फे सर्वांना सांगू शकतो। आणि इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि जगन्नाथ बाबाचं मंदिर आणि पाण्याची सुव्यवस्था आणि रोड बाजूला हायवे रोड आहे आणि घाटंजी ते बुद्रुक पांढुर्णा 11 किलोमीटर आहे आणि सतत तिथं अन्नदान सोहळा भजन सर्व मावल्या 15 तारखेला आमच्या भजन मावल्या मंडळी करत असतात आणि दररोज हरिपाठ आणि काकडा या ठिकाणी आणि पुन्हा आषाढी वारी, कार्तिक वारी हे देखील सत्य इथं सतत होतात।